नांदेड़ टुडे में आपका स्वागत है। मैं हूं नईम खान। नांदेड़ जिला कलेक्टर श्री राहुल कड़ील ने नांदेड़ जिले के नागरिकों से अपील करते हुए कहा कि एक सही वोटर लिस्ट एक मजबूत लोकतंत्र की नींव है। ये हम सबकी मिलकर जिम्मेदारी है कि हर योग्य वोटर का सही तरीके से रजिस्ट्रेशन हो। इसलिए पोलिंग स्टेशन लेवल ऑफिसर बीएलओस को ज़रूरी सही जानकारी और डॉक्यूमेंट्स दें और ख़ास गहराई से संशोधन कैंपेन को सफल बनाने में सहयोग करें। नांदेड़ जिला कलेक्टर श्री राहुल कड़ील ने नांदेड़ जिले के नागरिकों से कहा कि आपका सहयोग वोटर लिस्ट को ज़्यादा सही, अप टू डेट और गलती मुक्त बनाएगा। आइए हम सब एक मजबूत लोकतंत्र के लिए जिम्मेदारी से हिस्सा लें। नांदेड़ टुडे को फॉलो करें। नांदेड़ टुडे में बने रहने के लिए धन्यवाद। सर्वांना नमस्कार। मी राहुल कड़ील, जिल्हाधिकारी नांदेड। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या पूर्ण राज्यामध्ये विशेष सखोल पुनर्निरीक्षण आपल्या मतदार याद्यांचं चालू झालं आहे आणि 30 जून ते 29 जुलै या कालावधीमध्ये आपले सर्व बीएलओ घराघरांमध्ये जाऊन जवळजवळ आपले 27 लाख मतदारांच्या घरी ते स्वतः जाऊन या याद्यांची पडताळणी करणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला प्रत्येकाला 2 इन्युमरेशन फॉर्म आपल्याला ते देणार आहेत। माझं सर्व मतदारांना आव्हान आहे की आपण या मोहिमेमध्ये त्यांना सहकार्य करा। सर्वप्रथम ते जेव्हा येतील त्यावेळेस जी माहिती त्यांनी भरलेली आहे, प्रगणकांनी जी भरलेली आहे, तर ती आपण तपासा। त्याच्यामध्ये काही करेक्शन असेल तर आपण त्याच वेळेस त्यांना ते सांगावं। आपला अपडेटेड फोटो आहे तो त्यांच्याकडे जमा करणे, त्या ज्या दोन्ही इन्युमरेशन फॉर्म्सवर सही करणे हे आपल्याला करणं अपेक्षित आहे। त्यामुळं त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर आपलं सहकार्य सगळ्यांचं लागणार आहे। तर हे सगळं सर्वांना माझं आव्हान आहे। दुसरी गोष्ट, आपल्याकडं ते येण्यापूर्वी ECI नेटवर आपला जो सगळा तपशील आहे तो आपण तपासला तर आपलं काम आधी सोपं होईल। आपलं नाव बरोबर आहे का किंवा आपला इतर जे डिटेल्स आहेत ते व्यवस्थित आहेत का हे आधीच आपण जर तपासून ठेवलं तर प्रगणनाचं काम पण सोपं होईल। दुसरा मुद्दा, आपल्याला जे आवश्यक पुरावे आहेत ते आपण जर रेडी ठेवले, म्हणजे आपला जन्माचा दाखला असेल, 10वीचं आपलं प्रमाणपत्र आहे किंवा आपल्याला जे विविध शासकीय याच्यामध्ये काम करत असाल तर त्यांचं आयडेंटिटी कार्ड आहे, आपल्याला कुठली जमीन अलॉट झाली असेल तर त्याचा नोंदी असतील, वन हक्क दावे असतील त्याचे काही प्रमाणपत्र असतील, असे साधारणतः 12 ID जे प्रूफ्स आहेत ज्याला इलेक्शन कमिशननी सांगितलेलं आहे किंवा त्या व्यतिरिक्त इतर काही प्रूफ असतील तर तेही आपण रेडी ठेवावेत, जेणेकरून प्रगणक जेव्हा आपल्या घरी येतील त्यांचं जे काम आहे ते सोपं होईल। तर या निमित्ताने माझं सर्व मतदारांना हेच आव्हान आहे की अचूक मतदार यादी हा लोकशाहीचा पाया आहे आणि आपण या विशेष मोहिमेमध्ये पूर्ण यादी नावाने तयारी करतोय। त्यामुळं आपण मोठ्या प्रमाणावर या सगळ्या मोहिमेत सहकार्य करावं। धन्यवाद।